राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। कोल्हापूर शहराच्या मध्यवस्ती शिरलेल्या बिबट्याच्या हल्ल्याला मोठ्या धाडसानं तोंड देत परिस्थिती कुशलतेनं हाताळल्याबद्दल कोल्हापूर पोलीस दलाने आज शाहूपुरी पोलीस ठाण्यातील टीमचा विशेष सत्कार केला आहे। पोलीस अंमलदार कृष्णात पाटील यांना बिबट्याशी 2 हात केल्याबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते गौरवण्यात आलेले आहे। मंगळवारी 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी ताराबाई पार्क परिसरातील महावितरण कार्यालयाजवळ मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती। या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्वाखाली पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। मोठी गर्दी झाल्यामुळे नागरिकांना पांगून बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला असतानाच बिबट्याने अचानक पोलीस अंमलदार कृष्णात पाटील यांच्यावर हल्ला केला। बिबट्याच्या या अचानक हल्ल्यामुळे गोंधळ उडालेला नाही। कृष्णात पाटील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हातात असलेल्या काठीने बिबट्यावर जोरदार प्रतिकार केला। या झटापटीत पाटील जखमी झाले असले तरी त्यांच्या या जिगरबाज कामगिरीमुळे बिबट्याला जिवंत पकडण्याच्या मोहिमेत मोठी मदत झाली आणि कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही। या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते टीमचा सत्कार करण्यात आला। पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना 20,000 रोख आणि प्रशस्तीपत्रक, पोलीस अंमलदार कृष्णात पाटील यांना त्यांच्या शौर्याबद्दल विशेष कौतुक करत 15,000 रोख आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले। याशिवाय शांतपणे धैर्याने परिस्थिती हाताळणाऱ्या टीममधील अंमलदार चंद्रशेखर लंबे, सरदार दिंडे इंद्रजित भोसले आणि अरुण कारंडे यांचाही प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी गृह विभागाचे पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांनी शाहूपुरी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले, तर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील उपस्थित होत्या। बिबट्या नेमका कुठून आला याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे। तो पाळीव होता असं एक मेसेज फिरतोय की त्याला काय आधार, आपल्या डिटेक्शनमध्ये त्याला काय आधार सपोर्टिव्ह अशी काय माहिती मिळाली की तो बिबट्या पाळीव होता असा एक मेसेज व्हायरल झाला आहे। त्याबद्दल सध्या सांगणं योग्य नाही। तपासमध्ये कसं होईल, इन्क्वायरीमध्ये कसं कळेल।